जर सर म्हणतायत त्याप्रमाणे राजेंचं असं म्हणणं आहे की मार्ग सुकर झालेला आहे, ज्यांच्याकडे नोंद नाही अशा लोकांनाही आता तिथं कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे असा दावा असताना याचा अर्थ तर असा झाला की मग सगळाच मराठा समाज हा कुणबी होणार आहे। मग हे आंदोलनाचं यश मानायला हवं ना। निश्चितपणे माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं यश आहे, पण हे परिपूर्ण यश म्हणता येणार नाही। हा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल संशय घेण्याचं कारण नाही। नाही नाही, आपण अत्यंत मुद्दा निर्भीड, थेट आता जी आर बद्दल प्रामाणिक बोलतोय। हा आहेत। हम्म त्यांचं आंदोलन प्रामाणिक आहे, हम्म पण यश परिपूर्ण मिळालं असं आपल्याला म्हणता येणार नाही। बर आता शासनाचाही प्रामाणिक प्रयत्न आहे। हम्म आपण शासनावर पण काय टीका करू शकत नाही, का करू शकत नाही? तर विद्यमान मुख्यमंत्री जे माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, 2014 ते 19 दरम्यान तेच मुख्यमंत्री होते। हम्म त्यांच्याच काळामध्ये जस्टिस गायकवाड आयोग स्थापन झाला। गायकवाड आयोगानं जे गुणात्मक काम केलं तसं काम भारतातील कुठल्याही जातीबद्दल झालेलं नाही। बर त्याच आयोगानं मराठा समाज सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे ठरवलं। हम्म आता जे सातारा गॅजेट आहे, जे हैदराबाद गॅजेट आहे किंवा बॉम्बे गॅजेट आहे, हम्म हे तिन्ही गॅजेट किंवा इतर काय गॅजेट आहेत, हे अनेक पुराव्यापैकी एक महत्वाचा पुरावा आहे। बाळासाहेबांनी आणि ऍडव्होकेट आशिषजींनी देखील याबद्दल सांगितलं। महत्वाचा संदर्भ आहे, अनेक संदर्भापैकी एक संदर्भ आहे। हो तर त्या संदर्भानुसार मराठा आणि कुणबी वेगळे नाहीत। हम्म हैदराबाद गॅजेट बद्दल बाळासाहेब बोलतील, पण सातारा गॅजेटचं जर मी थोडं सांगेल की सातारा गॅजेटमध्ये 1881 ला जातनिहाय जनगणना झाली। हम्म तर 1881च्या जातनिहाय जनगणनेमध्ये मराठा समाजाची संख्या, कुणबींची संख्या सुमारे 5.5 लाख आहे हम्म आणि मराठा म्हणून 5,500। 5,83,000 आणि 1931 ला ज्यावेळेस जातनिहाय जनगणना झाली, म्हणजे 1881 ते 1931 सुमारे 50 वर्षाच्या काळात कुणबीची संख्या वाढायला पाहिजे। त्या प्रमाणामध्ये जर का 5.5 लाख कुणबी होते 1881 ला, हा तर 1931 ला सुमारे 20-25 लाख व्हायला हवे। पण 1931 ला सातारा गॅजेटमध्ये कुणब्यांची नोंद येते फक्त 5,000, सुमारे 5,000। हम्म मग 5.5 लाख कुणबी गेले कुठे, जी 20-25 लाख व्हायला हवे होते। हम्म म्हणजे नंतर सगळ्या कुणब्यांच्या नोंदी काय झाल्या, मराठा झाल्या। त्या का झाल्या, कशा झाल्या, त्या खोलात मी जाणार नाही, हा तो स्वतंत्र विषय आहे। पण आजचा मराठा मूळचा कुणबी आहे, याचे कितीतरी पुरावे गॅजेटच्या माध्यमातून आपल्याला सापडतील। आता महाराष्ट्र सरकारची गुच्ची काय झाली सांगतो तुम्हाला। मी काय सरकारचा प्रतिनिधी नाही। हम्म सरकारची प्रामाणिक इच्छा आहे, मराठा समाज सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, त्यांना आरक्षण हे त्यांचं संविधानिक आहे, जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे, सरकारची देखील प्रामाणिक इच्छा आहे। पण ओबीसीचं 27% आरक्षण, ओबीसीची मोठी संख्या विचारात घेता आपण जर का ओबीसी मध्ये समाविष्ट केलं तर याचं राजकीय आपल्याला तोटा होईल। हम्म हे जसं महायुतीची भूमिका आहे तशीच महाविकास आघाडीची देखील भूमिका आहे। हा म्हणजे आता आरक्षण अडकले तर राजकीय इच्छाशक्तीत अडकले। बर त्यामुळे महाविकास आघाडी काय महायुती काय मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचं धाडस करणार नाही। हम्म परंतु जे काय कुणबी आहेत त्या कुणब्यांना तरी त्या गॅजेटच्या आधारानं ओबीसीचं आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं हा कालचा जी आर अत्यंत महत्वपूर्ण आहे। मनोज जरांगे पाटलांच्या प्रयत्नाला, आंदोलनाला हे आलेलं यश आहे, पण ते परिपूर्ण यश म्हणता येणार नाही। का पण तुम्हाला यशाच्या असं वाटतं ते दिशेनं परिपूर्ण चांगलं नाहीये? पाऊल टाकलेलं आहे। परिपूर्ण का चांगलं वाटत पाऊल नाहीये? टाकलं। काय राहिलं असं तुम्हाला वाटतं? एका अर्थी आंदोलकांचं असं म्हणणं हे ऐतिहासिक यश आहे, हा ऐतिहासिक विजय आहे, जे आजवर कधीच मिळालं नाही ते मिळालेलं आहे। पूर्ण समाज ओबीसी मध्ये गेलेला आहे। मग अजून काय हवंय? अजून परिपूर्ण म्हणजे काय? हा जी आर महत्वपूर्ण आहे, हा ऐतिहासिक विजय आहे, पण हा परिपूर्ण विजय यासाठी नाही की जे ऍडव्होकेट आशिषजी म्हणाले, ज्यांची कुणबी नोंद आहे त्या आधारे ते इतर त्यांच्या भाऊबंधाला सुद्धा त्याचा लाभ मिळू शकेल। हा पण असे काही समाजातले घटक आहेत मराठा समाजातले की त्यांच्या परिवारामध्ये, त्या भाऊबंधामध्ये एकाची नोंद कुणबीने, अशा अनेक भाऊबंदकी आहेत गावाची गाव महाराष्ट्रामध्ये, आहेत, पश्चिम गावाची गाव आहेत। महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचा प्रश्न सुटणार कसा, तर हम्म त्यांना याचा लाभ होणार नाही। पण ज्यांना कोणाला होईल, एखाद्याची नोंद कुणबी निघाली तर इतरांना त्याचा लाभ होईल, म्हणून आपण या जी आरचं स्वागत केलं पाहिजे। म्हणून हा परिपूर्ण नाही, यासाठीच मी परिपूर्ण असं म्हणतो।